अरे किती षडयंत्र, षडयंत्राच्या छाताडावर सदाभाऊ हा जयकुमार गोरे नाचून पुढे आलाय. खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा. आमचं काय बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना. कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात. जयकुमार गोरेला अडवायची ताकद दोनच माणसात आहे. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. आज आपल्या मिरज पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत असताना आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री आमचे सहकारी सन्माननीय आमदार सुरेश खाडे साहेब, ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते मनोगत व्यक्त करत असताना आपल्या शैलीमध्ये या जिल्ह्यातल्या नेतृत्वाची ओळख आम्हाला करून दिली. ते सन्माननीय शेतकरी नेते सदाभाऊ खोत आज दिनकर तात्या स्टेजवर आहेत आणि मला दिवस आठवतात माझे. तात्यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंतचा जवळजवळ 20-22 वर्षाचा प्रवास आहे. तात्या आमदार असताना तात्या तुमच्यासोबत एकदा या जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत येण्याचा योग आला होता. तेव्हा कार्यकर्ता म्हणून आलो आणि आज मंत्री म्हणून आलो. खूप लांब पल्ल्याचा प्रवास आहे. आदरणीय दिनकर तात्या, बजरंग पाटील, बजरंग भाऊंचं आमचंही नातं खूप जुनं आहे. संघर्ष आमच्या सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. सदाभाऊ असतील, बजरंग भाऊ असतील, आमच्या तात्या आहे, पण तात्या त्यावेळी सगळं जमवून न्यायचे. खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पृथ्वीराज पाटील, त्यांनी विधानसभेच्या 2 निवडणुका लढवल्या, अगदी टोकाची लढाई केली. ते सन्माननीय पृथ्वीराजजी पाटील, अरविंद तांबेकर, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, शोभाताई खोत, जिल्हा परिषद सदस्य अस्मिताताई होलमारे, जिल्हा परिषद सदस्य दीपाली कांबळे, मंजुश्री कांबळे, पूजा एडके, या सगळ्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य, सगळे आमचे पंचायत समिती सदस्य, सगळे फेटे बांधून बसलेले आमच्या सगळ्या बहिणी आणि आमचे सगळे बंधू, त्यासोबत ज्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत ते आमचे विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे CEO म्हणून आता इथं काम करतायत. आणि आपला प्रोबेशनचा कालखंड असतो, जो एखादा अधिकारी IAS झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना ट्रेनिंगचा विषय येतो, तेव्हा काही पंचायत समितीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळते. सुदैवाने याच पंचायत समितीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी सर्वोत्तम काम करणारा आमचा अधिकारी आज सांगली जिल्हा परिषदेमध्ये CEO म्हणून काम करतात. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना BDO किरण सायमोते, विनायक जाधव पंचायत समिती सदस्य, विष्णू पाटील, विनोद गायकवाड, आता नेते तर बरेच आहेत. आमचे आवटी साहेबांचं नाव लिहिलं नाही, पण माझा काही संबंध नाही, लिहून दिला त्याचा तुमचा संबंध आहे. मी तुम्हाला जाताना सांगून जाईन कुणी नावं लिहिल्यात. आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, त्यासोबत नगरसेवक आहेत, गटनेते आहेत, सगळे अधिकारी आहेत, ज्यांनी ही इमारत बांधत असताना प्रचंड मेहनत घेतली ते आमचे सगळे अभियंते आहेत. आणि त्यासोबत कॉन्ट्रॅक्टर मंडळी, आमचे पत्रकार बंधू,
पत्रकार बंधू, आता कालचं भाषण आजचं भाषण काय सापडते का बघताय. आणि ज्यांना चिरतरुण्य तारुण्य आहे ते आमचे निवेदक इथं बसलेले आहेत. मला जसं आठवतंय त्या कसा या गड्याचा आवाज जशाचा तसा आहे, काही फरक नाही. म्हणजे मी अगदी लहान असताना कॉलेजला जेव्हा आलो पहिल्यांदा, 12वी केली एफवायला आलो, तेव्हापासून आवाजाची धार कमी झाली नाही. केस थोडी पिकली इकडे तिकडे झाली, पण आवाजाची धार अजूनही कमी नाही. आणि आपण सगळेच आमच्या लाडक्या बहिणी पुढे उपस्थित आहेत, आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना मला भाऊ तुमच्यावर मी नाराज आहे. पहिला तुमच्या मनात आलंच कसं की जयकुमार गोरे येणार नाही. जयकुमार गोरेला अडवायची ताकद दोनच माणसात आहे. एक जनता, दुसरा देवेंद्र फडणवीस. दुसरा कुणी माणूस जयकुमार गोरेला अडवू शकत, दुसरा कुणी माणूस जयकुमार गोरेला अडवू शकत नाही. त्याला अरे काहीच नव्हतं तेव्हा छातीवर नाचून कार्यक्रम करत होतो, आता तर सोडून द्या विषय. त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही, आणि आम्ही उद्घाटन केलंय, मंत्री कसा येईल. बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना. बघाबघी करायला लागते, सुपारी फोडायला लागते, साखरपुडा करायला लागते, सगळंच करायला लागतं ना. डायरेक्ट बारशालाच गडी आलं असं कसं चालेल. हानतील का नाही माणसं. त्यांचं नशीब चांगलं कुणी केलं नाही कार्यक्रम काल त्यांचा. येऊ द्या बरं, दैवडीतून करू द्या बरं. विषय असा आहे, त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता, मला ज्ञात आहे. आणि भाऊ, जर तुम्ही ही पंचायत समितीची इमारत आणली नसती तरी सुद्धा प्रोटोकॉल म्हणून मी मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं उद्घाटन मी मान्य केलं असतं. पण हे मी कदापि मान्य करणार नाही, कारण ही पंचायत समिती सुरेशभाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे. हो, त्यांच्या बापानी नाही आणली. तुमच्या बापानी काही चेक पाठवलं होतं खाली, डीडी पाठवलं होतं, आकाटा ऑनलाईन केलं तिथनं. तेव्हा या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचं आहे. आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली. आता सत्ता आपली आली. इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे, आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे. तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझंच, माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही म्हणून या गड्यांना संधी मिळाली. हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. त्यांनाही माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा. आमचं काही म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्यांना श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ, चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची,
हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडं. त्यामुळं या ठिकाणी काय झाला विषय बाजूला ठेवा. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत असतात, पण सत्याचा विजय कधी चुकत नाही. लक्षात ठेवा. देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले. आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं. काय अवस्था झाली भाऊ, दुसरी काहीच नाही होणार. हे काय सांगतात आयरागऱ्याची भाषा कोणतरी काल केला. अचानक लॉटरी लागलेला गडी, नगरपालिकेला कार्यक्रम झालेले गडी, काल इथं येऊन सांगतात आयरागऱ्या, ह्यो माणूस जत मध्ये आमदार झालाय आणि 4 वेळा आमदार झालाय, मिरजमध्ये 4 वेळा, 5 वेळा लोकनियुक्त आमदार आहे. बोलताना सभ्यता ठेवा बाबांनो. कुणाच्या मेहरबानीवर नाही आहे, जनतेच्या आशीर्वादाव, माय माऊलींच्या आशीर्वादाव 5 वेळा आमदार हा माणूस आहे. आणि इथं येऊन लढा निवडणुकीत, करा पराभव, आणि मग होऊ दे काय व्हायचं ते. पण आपल्या या परिस्थितीमध्ये, अशा या परिस्थितीमध्ये या भूमिका घ्यायच्या आणि बाकी सगळं हो पोराठोरांनी केलं मी समजू शकतो. पण जे मला राज्यातले सगळे प्रोटोकॉल माहिती आहेत, सज्जनतेचा आव आणणारे, शालीनतेचा आव आणणारे, ज्येष्ठ श्रेष्ठ, अशा लोकांना तरी असला पोरकटपणा करताना थोडं काहीतरी वाटायला पाहिजे होतं ना. ज्येष्ठता, सभ्यता ही फक्त बोलून नाही, आचरणात पण आणायला लागते. आणि इथं येताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की पोरं ठोरं करतात पण आपण त्याच्यात सामील व्हावं का, याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. 25-30 वर्ष मंत्री असताना जर आचारसंहिता समजत नाही तर काय केलं आपण, काय मिळवलं आपण, आणि काय नाव घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला. पूर्वजांची नावं घेता, त्यांचा आदर्श पण घेतला पाहिजे ना. त्यांनी यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे. ते म्हणणार तुम्ही कोण माप काढणार, पुन्हा माझ्यावर पण येणार. मला माहिती आहे, काल मी इथे येणार म्हणल्यावर माझं मिरजेत अटक झालेलं पेपरचं कात्रण पुन्हा फिरायला लागलं. अरे किती षडयंत्र आहे. षडयंत्राच्या छाताडावर सदाभाऊ हा जयकुमार गोरे नाचून पुढे आलाय. असे अनेक षडयंत्र माझ्यावर झाली, सांगलीत असताना झाली. ज्या कारखान्याच्या चौकात उभं राहायची हिंमत नव्हती, त्या कारखान्याच्या चौकात काय काय केलंय सदा बजरंग भाऊ माहिती आपल्याला. विषय त्याचा नाही, पण काही शोधून काढतील. तात्या बसले तिथं, जकातीची केस झाली होती. तात्या 1 नंबर आरोपी, तात्या 2 नंबर आरोपी आमच्याच गाडीत, 3 नंबर आरोपी आमच्याच गाडीतून, 4 नंबरच्या आरोपीला अटक झाली, पण 3 गेलं सुटून. गाडीतनं एकालाच अटक, कारण मसवडची नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि यांच्यात ताकद नव्हती माझ्यासोबत लढायची म्हणून अटक केली. तेव्हा गृहमंत्री कोण होतं माहिती आहे? शालीन, ज्येष्ठ श्रेष्ठ, सदाभाऊंचे सहकारी नेते. मौका सबको मिलता है, मौका सबको मिलता है. त्यामुळं तरी पण आम्ही नीतिमत्ता सोडून कधी राजकारण करणार नाही, कारण आमच्या बापानं आम्हाला ते शिकवलं नाही. शून्यातनं उभा राहिलेला अजय कुमार गोरे, काहीच नाही, एका साध्या रेशनिंग दुकानदाराचं पोरग. सुरुवात झाली, बघता बघता जिल्हा परिषद सदस्य 4 वेळा आमदार झाले.
राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि आपला लढा सदाभाऊ कायमचा आहे, ही चुकणार नाही. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित ह्या लढा आहे. आणि या लढ्याला खरी ताकद कुणामुळे मिळाली? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे मिळाली. जो माणूस टिकला या वादळात, जो माणूस टिकला, संघर्ष केला, 30, 35, 25 केसेस घेऊन पुन्हा उभा राहिला, तो इथं आहे उभा. तेव्हा आमची आयडेंटिटीच ती आहे. कशाला पेपरची कात्र्याने फिरवताय? आमचं सर्टिफिकेटच आहे ती. आणि ती जर ताकद आमच्यात नसती तर तुम्ही आम्हाला कुठं लावलं असतं माहितीच नाही. तेव्हा तो विषय नाही. मी आज या ठिकाणी येत असताना एवढंच सांगणार आहे की या ठिकाणी खाडे साहेबांच्या सारखा सक्षम आमदार काम करतोय, नेता काम करतोय. मिरज मतदारसंघामध्ये झालेला विकास ही खऱ्या अर्थानं खाडे साहेबांची ओळख आहे. खाडे साहेब, तुम्ही बांधलेल्या पंचायत समितीत गडी आले, खाजी करू नका. फार पॅनिक होत आहे तुम्ही. असलं दिवसातनं 3 वेळा सहन करतो आम्ही. त्यामुळं अजिबात पॅनिक होऊ नका. लोकांना माहिती आहे कुणी बांधली पंचायत समिती, लोकांना माहिती आहे कुणाची पंचायत समितीमध्ये सत्ता आहे. काळजी करू नका. त्यामुळे आपल्याला माझं या ठिकाणी सांगणं आहे की या पंचायत समितीचं उद्घाटन आता झालंय. लवकरच खाडे साहेब तुमचा सभापती इथं बसेल, जाताना सांगून जातो तुम्हाला. त्यामुळं ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बाकी सगळं बाजूला ठेवा. एवढं बोलायचं कारण पण एवढंच की या ठिकाणी गडी आलं म्हणून, नाही तर असल्यांचं नाव घेऊन एवढं मोठं आदरणीय देवाभाऊचं सरकार जे काम करतंय त्यावेळी अशांची नावं घेऊन त्या कामाला दृष्ट लागूच नाही, माझी भावना असते. एवढं मोठं काम राज्यामध्ये आज आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. ज्या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो, मला अभिमान आहे. माझ्या पक्षानं, माझ्या नेतृत्वानं मला संधी दिली आणि ती संधी देत असताना पहिला निर्णय झाला, खाडे भाऊ, राज्यातल्या प्रत्येक बेघराला घर देण्याचा निर्णय झाला. आणि देशाच्या इतिहासातलं 30 लाख घरं एका वर्षी मंजूर झाली. आणि एका वर्षात 6.5 लाख घरं बांधून पूर्ण केली. 6.5 लाख बेघरांना घर देण्याचं काम केलं. 30 लाख घरं देशाच्या इतिहासात कधी मिळाली नव्हती एवढी घरं. आणि आता पुन्हा सर्वे केलाय, जेवढी लोक राहतील त्या प्रत्येक माणसाला घर देण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी केलाय, आदरणीय देवाभाऊंनी केलाय. त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता आहे. हे घर बांधत असताना जमीन नसेल एखाद्याला तर त्याला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी, गायरान असेल, गावठाण असेल, प्रत्येकाला घर बांधताना जमीन उपलब्ध करून देण्याचा कायदा आपण केला आहे. आणि अगदीच काय नाही मिळालं सदाभाऊ, जमीन खरेदी करायला 1 लाख रुपये घरकुलासाठी देण्याचा निर्णय घेतला. आणि सगळी घरं बांधत असताना प्रत्येक घरावर सोलर बसवण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या या लोकांना विजेचं बिल आलं नाही पाहिजे म्हणून सोलर बसवण्याचा निर्णय घेतलाय. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री सूर्यघर योजना असेल, 15,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आता 20,000 केलेत. सगळ्याच्या घरावर सोलर बसवणार आहे. आणि हे काम करत असताना आपण बघतो या जिल्ह्यासाठी जवळजवळ 42,000 घरं. कशाला म्हणतात तो 42,000 घरं? 42,000 घरं मंजूर झाली आणि त्यातील जवळजवळ 18,000 घरं पूर्ण झाली भाऊ. बाकी सगळी घरं आपल्याला बांधून पूर्ण करायची आहेत. पाठीमागे यांचं सरकार होतं तेव्हा काय आलं सांगू तुम्हाला. मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्यातली आपली 4 वर्षाचा 5 वर्षाचा कालखंड घरं आली 10,26,000. एवढ्या वर्षात आपल्या राज्याला आली. आपण एका वर्षात 30,000 घरं बांधून करायची. हे काम आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. सदाभाऊ, आपलं खाडे भाऊंना मी मनापासून धन्यवाद देईन. भाऊ, आपण हे सगळं करत असताना
सातत्याने आपल्या मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भातली आपली भूमिका घेऊन पुढे येत असता, काम करत असता. आणि मी माजी मंत्री आहे, मी ज्येष्ठ आहे, कधी या माणसाला शिवत नाही. कार्यकर्त्याचं काम आहे पत्र घेऊन मंत्र्याच्या दारामध्ये जाणं, त्याला विनंती करणं, भाऊ हे काम केलं पाहिजे म्हणून सांगणं, ही मतदारसंघाची तळमळ आहे. म्हणून 5 वेळा हा माणूस निवडून येतो ना, असंच नाही येत ना. एकदा लॉटरी लागते, 2दा लागते, लॉटरी पुन्हा पुन्हा नाही लागत. त्याला स्वतःला सिद्ध करायला लागतं आणि ते सेवेनं सिद्ध करायला लागतं. आणि ती सेवा आमचे सदाभाऊ करतात. लिंगनोरचं देवस्थान असेल, या देवस्थानचा विकास झाला पाहिजे. सातत्यानं त्याचा फॉलोअप घेणं, मागं लागणं, काम करणं. त्या देवस्थानला ब वर्ग दर्जा देण्यासाठी भाऊनी अनेकदा आमच्या मंत्रालयामध्ये खेटे घातले. त्याला ब वर्ग दर्जा मिळाला. 3 कोटी रुपये त्या देवस्थानला देण्याचं काम त्यांच्या प्रयत्नातून आपण केलं. सलगरचं सिद्धेश्वर मंदिर असेल, त्या मंदिरासाठी आपण ब वर्ग दिला, त्याला 2.5 कोटी रुपये दिलं. भाऊ अजून 2.5 कोटी रुपये देणार आहे. 5 कोटी रुपयाचं ते देवस्थान आपण बांधण्याचा निर्णय आपण करतोय. हे भाऊंचं काम आहे. खंडेराजुरीचं ब्रह्मनाथाचं मंदिर असेल, त्याही मंदिराला आपण आता ब वर्गाचा दर्जा दिलाय. आता त्या कामाचा प्रस्ताव तातडीनं शिवसाहेब द्या. त्याही मंदिराला भाऊ 5 कोटी रुपये देणार आहे. आपण त्या भागाचा विकास करा. हे सरकार आपल्या सगळ्यांच्या भक्तिभावाच्या आणि आपल्या भावनेच्या पाठीशी, आपल्या हिंदू मंदिरांच्या, आपल्या संस्कृतीच्या पाठीशी उभं राहणारं देवाभाऊचं सरकार आहे. त्यामुळं खंडेराजूचं ब्रह्मनाथाचं मंदिर असेल, आता आपलं सोमेश्वराचं मंदिर, कुठलं गाव? खटावचं सोमेश्वराचं मंदिर आहे. त्याही मंदिराचा विकास आता झालाय. 5 कोटी रुपये त्याही मंदिराला आहेत. त्यामुळे ही सगळी मंदिर आपण बघितलं. रस्ते तर केलेच भाऊ. काल म्हणले सदाभाऊ, तुम्ही म्हणला विकास कुठं आहे? इस्लामपुरातनं बाहेर पडला की भाजपनं केलेल्या रस्त्यावर पाऊल टाकायचं नाही म्हटलं तर डोक्यावर पाय घेऊनच सांगलीला यायला लागेल. इथं पोचेपर्यंत, घरात पुन्हा जाईपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या रस्त्याचं जाळं आपण सगळेजण बघतोय. मिरजेच्या बाजूनच गेलेला हायवे आपण बघताय, दिसतो की नाही? होता कधी? इस्लामपूरला मी होतो भाऊ, राज्याचे देशाचे मंत्री एवढे महान पण इस्लामपूरच्या रस्त्यात गेलो की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता कधी कळत नव्हतं. कधी तो रस्ता झाला नव्हता भाऊ. आज आता पोटातलं पाणी हलत नाही. आता वय झालं म्हणून त्यांची काळजी घेतलेली आहे. बघा आपण काय रस्त्याचं काम झालं. विकास विचारतात तेव्हा ते सांगतोय. विकास बघितला तर इथं येऊन कळतो. विकास ज्या ज्या ठिकाणी कामं होतात त्या त्या ठिकाणी आपल्याला कळतो. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, आज ह्या इमारतीचं भूमिपूजन होत असताना आमच्या सुरेश भाऊंनी सांगितलं की भाऊ एवढी इमारत पुरत नाही. मी आधीच म्हटलं 5 कोटीत झाली कशी? या इमारतीच्या बांधकामासाठी अजून 5-7 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. आणि आणखीन सांगितलं फर्निचर करायचंय, लाईट आणायची, जनरेटर टाकायचंय. त्यासाठी लागणारे सगळे पैसे भाऊ जेवढे लागतील तेवढे मिळतील, चिंता करू नका. जुन्या पंचायत समितीची इमारत आहे, त्या इमारतीच्या दुरुस्तीचा विषय आहे. आणि त्या ठिकाणी आत एक सभागृह आहे. सभागृहाला नाव आहे. ते नाव सुद्धा, तो सभागृह सुद्धा आपण नव्यानं करू, तिची दुरुस्ती करू आणि चांगलं नाव देऊ. काळजी करू नका. कारण तुम्हाला जरी काळजी नसली तरी आम्हाला वसंतदादांची काळजी आहे. त्यांनी या जिल्ह्याला संस्कृती दिलेली आहे. त्याला या जिल्ह्याला राजकीय संस्कृती दिलेली आहे. ती संस्कृती तुमच्यात असली नसली आम्हाला माहिती नाही, परंतु इथं ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींना ताकद देण्याचं काम बहुत बिलकुल होईल. काळजी करू नका. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, मगाशी बोलताना आमच्या शिवोनी सांगितलं की आम्ही प्रचंड मोठं काम उभं केलंय.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं काम झालंय. आणि काम करत असताना आपण जी योजना नव्यानं आणली, हराराबा असताना त्यावेळी ज्या योजना आल्या, त्यानंतर ग्रामविकास खात्यामध्ये आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना आली. याच्यामध्ये शासनाच्या सगळ्या योजना सर्वोत्तम राबवणारं गाव आणि पायाभूत सुविधा सर्वोत्तम असणारं गाव ते समृद्ध पंचायत राज मध्ये समृद्ध गाव अशा पद्धतीचा संकल्प करून आपण अभियान चालू केलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपण केले. आपलं मनापासून कौतुक आणि माझी अपेक्षा आहे की सांगली जिल्हा 1 नंबर येईल. आता तुम्हीच तपासताय, आमचा काही संबंध नाही त्याच्यात, परंतु सांगलीमध्ये खूप चांगलं काम आपण केलंय. आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक. बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील, पण भाऊ टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवा. आणि आपण टीका टिप्पणीसाठी काम करणारी माणसंच नाही. आपण आमचे देवाभाऊनी आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलंय आणि विकासाचं राजकारण घेऊन आपण काम करतो. म्हणून तुम्हाला सांगतो, या मिरज तालुक्यातला शेवटी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. तुमच्या मतदारसंघात सांगली महानगरपालिका पण आहे, ग्रामीण भाग पण आहे. आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विषय देवाभाऊंच्यावर सोडा आणि ग्रामीण भागाचा विषय माझ्यावर सोडा. बिलकुल काळजी करू नका. त्यामुळं माझं आव्हान आहे त्यांना, अरे असं भाऊंच्यावर टीका करण्यापेक्षा कामातली स्पर्धा एकदा होऊन जाऊ द्या ना. काय भाऊ, माझं सांगणं आहे दम ना. 5 कोटी रुपये सदाभाऊने आणलं, राहिलेलं 7 कोटी रुपये तुम्ही आणा, बांधा, हलगी वाजवायला आम्ही सगळे येतो. ते संधी देतो आपण. किती महिन्यात थांबू सांगा, विचारून घ्या त्यांना. तुम्ही आणा मंजूर करून, किती महिन्यात आणताय सांगा, कधी बांधताय ते पण सांगा. फक्त यायचं, टीका करायची, टीका करून पोट नाही भरत ना, बरोबर आहे की नाही. सकाळचा घरी जाऊन जर नीटनीटका घरी आला नाही माल कमवून, तर घरी आल्यावर एका दिवशी दुसऱ्या दिवशी स्वागत होतं, तिसऱ्या दिवशी होतं का स्वागत. यांची अवस्था अशीच आहे, नका काळजी करू. त्यामुळं बाकी अधिकचं न बोलता मी या ठिकाणी एवढंच सांगेन, विकासाच्या बाबतीत आपण बिलकुल चिंता करू नका. आणि भाऊ सदाभाऊ आमचे मित्र आहेत. आणि भाऊची तोफ एकदा निघाली म्हणजे त्या तोफतनं गुळी निघते का बॉम्ब निघतोय काय कळत नाही. आणि ती कुणावर पडेल याचीही गॅरंटी नाही. पण हे सगळं करत असताना त्यांच्या भावना प्रामाणिक असतात. शेतकऱ्यांच्या कामासाठी लढणारा, शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारा, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून आमचा सदाभाऊ आहे. आणि सदाभाऊ सुखदुःखामध्ये आपली मैत्री आहे. चांगलं असल्यावर कोणी मित्र होतं का नाही तुमचं, होतं का नाही. मैत्री खरी पारखायची असते ते दुःखात पारखायची असते, संकटात पारखायची असते. आणि ती मैत्री सदाभाऊ आपली आहे. तर काळजी करू नका, कोण काय म्हणतं सोडून द्यावं. जोपर्यंत देवाभाऊ आहेत तो अजिबात चिंता करायची नाही. आणि आपलं काय हो, आपलं काय काय फरक पडणार आहे. आमचा इतिहास आम्हीच लिहिलाय, आमचा भूगोल आम्हीच लिहिलाय, आमचा इतिहास आम्हीच पुसू, आमचा भूगोल आम्हीच पुसू. आमचं काय, आमचं वडील काय खासदार नव्हतं, आमदार नव्हतं, चेअरमन नव्हतं, मुख्यमंत्री नव्हतं, काही नाही हो. आम्ही इतिहास द्यायला सुरुवात केलाय. आई वडिलांनी जन्म दिला हे त्यांनी केलेलं पुण्यकर्म आहे. आणि तिथून पुढचा सगळा कार्यक्रम आम्ही केलाय. तर फार चिंता करायची आहे, फार चिंता करायची नाही. त्यामुळे चिंता कोणाला, ज्यांचं पिढी जात आहे ना, संस्थानिक आहेत ती, त्यांना काळजी. म्हणजे कुणाचं नाव खराब होईल का, ह्याचं नाव खराब होईल का. काय ठेवलंय नाव खराब व्हायचं, काय ठेवलंय सांगा ना. कारखाना चालवायला, कॉलेज चालवायला, तर काय काय चालवायला देतात त्यांनाच माहिती. काय चाललंय त्यांना माहिती. या विषयावर अधिकचं न बोलता मी पुन्हा एकदा भाऊ आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. जे काम आपण हातामध्ये घेतलंय ते ताकदीनं पुढे घेऊन जा. जोपर्यंत मिरज मतदारसंघातली जनता मायमाऊली तुमच्यापर्यंत आहे, तुमच्या सोबत आहे,
तोपर्यंत असली किती वाजंत्री आली तर फरक पडत नाही. भाऊ काळजीनं आणि ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहा. बाकी बिलकुल चिंता करू नका. ग्रामविकास खातं, देवा भाव ही सगळी आपल्या पाठीशी ताकदीनं उभी आहेत. बिलकुल चिंता करू नका. एवढंच या ठिकाणी सांगतो. या पंचायत समितीच्या इमारतीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. उद्घाटन झालं असं जाहीर करतो. भूमिपूजन बाबा पुढच्या भूमिपूजनाला येणार नाही मी, उद्घाटन येणार आहे म्हणून आताच भूमिपूजन जाहीर केले 7 कोटीचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.